सुंदर मनामध्ये भरली। आता जोकड घेऊन पायाची शर्यत आहे म्हणून काय लगेच पळत नाही सुटायचं। मग आधी आपल्या मसलवर काम करायचं, स्पेशली खांद्यांवर। थांब तुला दाखवते तर। आधी हात अशी सरळ आणायचे, मान सरळ ठेवायची, तळहात वळवायचे, हळू हात मागे घ्यायचे, हे असे हात जोडायचे आणि नमस्कारात आणायचे आणि मग होल्ड करायचं। 1 2 3 4 5। हे जमल ना मला बी। ये हे हळू हळू, जरा घाई करू नको। काल काय नाही, मग वरडला कायला? काय नाही, जरा खांदा दुखतोय का? हा थोडं। अभ्या, तुझे मसल गोठलेत। काय? लतीनं दौलतला मारलं? हा ना आप्पा, लय हानला म्हणे। तुला बरं घर बसल्या सगळ्या खबरा मिळतात। हा मग माया मैत्रिणी आहेत गावात, त्यांनी फोन केलता मला। त्यांना बी तेवढीच कामे वाटत। ते राहू द्या, इथं लतीनं काय केलंय ना ते पहा। जहागीरदारांच्या सुनला हे असलं वागणं शोभत का? म्हणजे घराची काही मान मर्यादा आहे का नाही? हे असले उद्योग करायला जाती काही बाहेर असं पुरुषाला, आणि ते बी त्या दौलत सारख्या वळूला नडतील ती। हिचा तो सर सेल्फ डिफेन्सच्या नावाखाली अशी हाणामारी करायला शिकवितो वाटतं। हे थांब ना माय, कुठल्या कुठं चालली ग तू? तसं नाही आत्याबाई, पण ट्रेनिंग पुरती परवानगी भेटली होती ना तिला। मग आता हे काय? आधीच भाऊजींचं तर वैर आहेच त्या दौलतशी, आता त्यात ही लती बी नडू राहिली। अशानी नोकरी टिकल का तिची? तो दौलत काय सीध्या खोपडीचा आहे का उलट्या खोपडीचा तर आहे? सांगितलं आबांना म्हणजे मग गेली ती, नोकरी बी गेली आणि ते ट्रेनिंग बी गेलं। काय झालं आप्पा? मी काही चुकीचं बोलले का? नाही नाही, काय खरं सांगू का, मला ना लतीचा अभिमान वाटू राहिला आता। काय तिच्या बँकेतलं ते महिला सबलीकरण वगैरे जे आहे ना, मला आधी फालतू वाटत होतं, पण आता नाही। आता वाटतं घराघरातल्या प्रत्येक मुलीला हे स्वसंरक्षणाचं ट्रेनिंग द्यायलाच पाहिजे। म्हणजे आधी मला वाटलं होतं बरं का, हे तोंड देखलं फालतू ट्रेनिंग असन, पण जेव्हा खरोखरच तिच्यावर अटॅक करणाऱ्या माणसापासून तिने स्वसंरक्षण करून घेतलं ना, मग इतरांना का नाही? आत्ता मला कळतंय का बापू तिला सारखं प्रोत्साहन का देत होता। बाई, तुम्ही बी जरा ह्याच्यातून शिका, कणखर व्हा। सारखं आपलं हा काय म्हणतो, त्यो काय म्हणतो, हा काय बोलला, त्यो काय बोलला, अशा तक्रारी करीत बसू नका। स्वतःला तयार करा। ऐकलं का आप्पा काय बोलले ते? तयार करा स्वतःला, कणखर व्हा। कणखर मराठी कळतं मला, तुम्ही उगारी ओढू नका लगे। मला बी पटलंय बरं यांचं बोलणं। बाईने कणखर असलंच पाहिजे बरं का आशू, है की नाही? म्हणजे कसं आहे, उद्या जर वेळ पडली अशा बांगड्या मागे सारून एक अशी उलट्या देता आली पाहिजे। अगं हळू, माझ्याच आणशील नाही ते एक।
नाही रे लेकरा, तुला काय ह्याला मारीन मी. चल जेवायला चल, ये. करा हातात लाठ्या कुऱ्हाडी घेऊन लढाया करा मग. तू नक्कीच काहीतरी चुकीचं केलं असणार म्हणून दुखतोय तुझा खांदा. नाही ते जरा नांगर उचलून पळत होता ना. अभ्या मला कळते तुझ्याकडे वेळ कमी आहे, पण प्लीज असं काही करू नको जेणेकरून तुझ्या बॉडीवर आणि मनावर ताण येईल. तूच म्हणतो ना शरीर आणि मन स्ट्रॉंग असलं पाहिजे. अभ्या, जोखडाचा भार खांद्यावर येऊ दे, मनावर नाही. बर, हे कर. हात अशी सरळ आणायचे, एल्बो कडून वाकवायचे आणि मग 90 डिग्री वर खाली मूवमेंट करायची. खाली वर, खाली वर, खाली वर. अभ्या, सरळ ठेव खांदे, एका रेषेत असले पाहिजे. कर. आत नाही, जरा बाहेर. बरं वाटतंय? मोकळं वाटतंय थोडे. 15-15चे 2 सेट दिवसातून 4 वेळा कर, बरं वाटेल तुला. म्हणजे कसं खांदे मोकळे होतील आणि मसलना बी आराम मिळेल. बर गुरुजी. ओ तिकडे कायला पाहता, तुम्हालाच म्हणलं गुरुजी. नाही, शिष्याला तुम्ही बरोबर वाट दाखवू राहिले ना, म्हणून म्हणलं. गुरुजी बरं मी काय म्हणतो गुरुजी, आता शिष्य म्हणून ऑफिशियल अर्ज पाठवून देतो मी तुमच्याकडे. शिक्कामोर्तब करून टाका. नाही पाहिजे ती गुरुदक्षिणा देईन ना मी. हो, गुरुदक्षिणा म्हणून मानाची ढाल आणि पूजेचा मान पाहिजे. मिळेल का शिष्या? अवश्य गुरुजी, दिली. देव तुमचं कल्याण करो. मी स्वप्नात बी कधी विचार केला नव्हता की मी अभ्याला फिटनेसच्या बाबतीत काही शिकवण. आज बी माझी तेवढी पात्रता नाहीये, पण अभ्या शर्यतीत जिंकला पाहिजे. लय अडचणी आहेत. देवा, तुझा आशीर्वाद असू दे, अभ्याच्या कष्टाला फळ येऊ दे. ज्या मातीची भाषा करू राहिला तू दौलत, त्याच मातीत मी बी वाढलोय. आता तीच माती कपाळाला लावून भिडतो पाय तुला. चल नेक्स्ट फास्ट. 1 2. काय रे, लक्ष कुठे आहे तुझं? नाही आज लक्ष. का? डिस्टर्ब आहे जरा. काय झालं? काय झालं म्हणजे असू शकत नाही का माणूस डिस्टर्ब? असू शकतो, नॅचरल फिलिंग आहे. तू एक काम कर, मांडी घालून इकडे बस. काय पुक्का आहे का? बस तरी तू. ट्रेनिंग करायचं आहे ना सर, चला ना, चिल ना. पहिलं माइंड स्टेबल कर, मग ट्रेनिंग. चल बस इकडे. आता डीप ब्रीदिंग. हां, स्लोली श्वास आत घे, थोडा वेळ होल्ड कर आणि मग हळूहळू सोड. कम ऑन, स्टार्ट. गुड, व्हेरी गुड. बघ कसा श्वास आत जातो आणि गरम श्वास बाहेर येतो. कम ऑन. काय फालतूगिरी आहे राव? म्हणजे काय तर म्हणे गरम श्वास, असं कुठं मन शांत होत असतं का?
आता माझं माइंड तेव्हा शांत होईल जेव्हा या ढप्प्या ढोल्या मावशीची फुलटू वाट लावून मी